एक माऊली गेली काशीला, तुमच्या यादीत नव्हती ती. ती अवडंबरीचं नृत्य करत होती. असं स्टेज असायचं आणि त्या स्टेजवर ती अवडंबरीचं नृत्य करत होती. याला वेगळ्या प्रकारचं तुमचं प्रचलित नाव आहे. तुम्ही घरी गेल्यावर स्वतः गुत्त थोडं घेतलं सगळं सांगा. बऱ्यापैकी सगळ्या गोळ्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते, म्हणून शक्यतो डॉक्टरने एक एक गोळी घ्यायचं सांगितलेलं असते. ती अवडंबरीचं नृत्य करत होती आणि अवडंबरीचं नृत्य करणाऱ्या स्त्रीला समाजात मान सन्मान प्रतिष्ठा नसती. वा, तरी ते सुंदर आहे, लावण्यवलतिक आहे, अलंकाराने मंडित आहे, पण नाही तरी ती सवाशीन म्हणावी. त्याला सवाशीन म्हणायचं नाही. श्रीमंत होती, गडगंज होती, भरगच्च श्रीमंती होती, पण तिच्याही जीवनात एक नियम होता. इतकं काही विस्तारपूर्वक नकोय फार दळायला. नियम होता. पण एके दिवशी ती काशीला निघाली. बऱ्यापैकी तिच्याकडं बलाढ्यशाली लोक येत असतील. भोगाची तृप्तता झाल्या निघून जात होते. ती एकटी पडायची. तिच्या जीवनात तिनं 2 पशु पाळले, एक पक्षी पाळला आणि एक पशु पाळला. एक पशु म्हणजे माकड आणि पक्षी म्हणजे कोंबड. नियम पाहिजे, चौकटीत पाहिजे, यात्रा सफल होती हो. त्या अधिकारात पाहिजे ना. आपण ज्ञानोबराय तुकोबरायच्या सोहळ्यात गेल्यावर एखादीची जर वरण पातळ झालं तर दिंडी मालकाला पात्र फुटूस तर शादी तू खाली टोचू टोचू टोचू. जसं अंगुट्यानं त्या पात्राला भोकाड पडून वरण चट भोईत जातं. हो, पैसे घेतले, 1,500 घेतले, काय वरण पातळ, सगळे ढग दिसायलेत. आणि काय आपली काय पात्रता आहे, काय लायकी आहे का आपली. हे झालं. शेंगदाण्याची पुडी पिशवीत, राजगोऱ्याच्या वड्या पिशवीत, बिस्किट पिशवीत, आणि केळं दिले ते पिशवीत. काढायचं ध्यान नाही. या केळाचं पाणी लागलं, बिस्किट, राजगिऱ्याच्या वड्या आणि शेंगदाणे आतूनच उगले, थैलीतूनच कोंब बाहेर आले. हो, घरी आल्यावर जास्त शेंगा झाल्या आणि त्याच्या मधली शेंगा झाल्या आणि त्याच्या काय आपली काय पात्रता योग्यता आहे का. बरं, आपण लोकांना फुकट दिलेलं नीट तरी खाता येतं का. दुसऱ्याने केळी दिली, मस्त सासोडच्या घाटात एखाद्या दिवशी केळी खाल्ली, कातड तिथंच टाकलं. दुसऱ्या बाईचा पाय घसरला, तिचा गुडघा मोडला. तिला 95,000 रुपये लागले याच्या एका केळीच्या कातड्यामुळं. आणि याला पंढरपुरात नेऊन जेसीबीनं खडा केला चंद्रभागेत, आणि मधात जिता दाबला तरी याला मोक्ष मिळतो का. यात्रा करत असताना त्याच्या चौकटी येतात. तशा अवस्थेत यात्रा करायची. बाई काशीला निघाल्या. नोकर होता एक, त्याला सांगितलं कोंबड्याची माकडाची व्यवस्था कर. मग सांगतो पंढरीचा. माकड रडू लागलं. कोंबड्याच्या डोळ्यातून टप 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 पाणी आलं. ती बाई जवळ आली. का रडता रे. या वाटते आम्हाला. बोलले नसतील ते, पण हावभाव सांकेतिक स्थितीत हावभाव दाखवले असतील. आम्हाला या वाटते. नाईलाज झाला. काशीला विश्वनाथाच्या दर्शनाकरता तिनं माकडाला आणि कोंबड्याला सोबत घेतलं. आले तिथं. मोठी बाई होती, पैशाला काही कमी नव्हती. नाव ध्यानात आणा तिचं. नसलं तरी नातवाला गेल्यावर जेवण खाऊन झाल्यावर मोबाईल हिचकायला लावा. एरियाला त्याला चॅटिंग करण्यापेक्षा असं चांगलं पाहण्यासाठी मोबाईल हिचकीचा. भिताडासारखे मोबाईल आहेत तुम्हाला. मुक्काम पड्यावर अर्धा आथरायचा, अर्धा पांघरायचा. मूड पाहिजेत पण काही काहीकडे असे. अर्धा आथरायचा, अर्धा अंगावर घ्यायचा. हिव वाजत नाही, काय नाही. हो, दोन्हीच जर असे फाकाडवरी घेतले तर पाऊस पण लागत नाही, गारा लागत नाहीत असे मोबाईल. कधी कधी चांगलं चांगलं पाहण्यासाठी इचकीचा. देव तुमचं चांगलं इचकीन. विठाला विठाला. विश्वनाथाच्या दर्शनात प्रवेश केला. घर केलं एका ठिकाणी. माकडा कोंबड्याची सोय झाली, तिची सोय झाली. सकाळी स्नान आटपलं. पुजाऱ्याशी संपर्क साधला. मी अमकी अमकी व्यक्ती आहे. काय गोणीभर मोहरा आणल्या होत्या. गोणीभर मोहरा. आणि पुजाऱ्याला सांगितलंय गोणीभर मोहराचा विश्वनाथाला अभिषेक करायचा. पेटीत टाकलेले संस्थानला आणि पिंडीव टाकलेले आम्हाला. गोणीभर मोहरा. ठीक आहे म्हणले. या बाईनं सांगितलं अजून एक आट आहे. गोणीभर मोहरानं देवाला आंघोळ घालते. ह्या मोहरा तुम्ही घ्या, पण माझ्यासोबत अजून 2 लोक येतील. कोण आहेत? कोण? एक माकडे आणि एक कोंबडे. ते म्हणलं माकडाचं ठीक आहे, पण कोंबडं नाही जमणार का. आहा, कोंबड्याचं अवघड आहे. त्यानं नेमकं मंदिरात येऊन संडास करावा आणि ती पाहिल्याच्या नंतर घातक वक्ते बाबा सांगायचे.
तसं पुराणात मलाही बऱ्यापैकी निर्वाळा सापडा, पण मोठ्या माणसाचं ऐकलेलं सांगत जावं म्हणजे आपल्याला भीती नसती. विठाला विठाला. आणि मग त्यानं सांगितलं 1.5 गुणी. त्या बाईनं सांगितलं बरं ठीक आहे म्हणले, पण या टायमात या, त्या टायमाला मी बाकीच्या लोकांचं बंद करतो आणि तुमचं तितक्या वेळात दर्शन होईल आणि तुम्ही या दारुजान तुमचं तुम्ही निघून जा. ठीक आहे. त्यांना नियम घातला. तिने सांगितलं पूजा होणार, आरती होणार, अभिषेक होणार, पूजा आरती सगळं होणार. त्यानं सांगितलं तुम्ही एकट्या देवाला पाणी घाला, दही घाला, दूध घाला, तूप घाला, साखर घाला, लोणी घाला, मध घाला, पांढरी फुलं वाहा, बेल वाहा, सगळ्या गोष्टी करा. आणि पहिल्यापासून परंपरा आहे महादेवाला पाणी घालण्याची. आपली लोक आता कोणीतरी सांगितल्यावर जागे होते. आपल्याला आपल्याच आवडत नाही, घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट. 700 वर्षापूर्वी महादेवाला पाणी वाहा, घाला आणि बेल वाहा. कोणी सांगितलं? बाळ महाराज 700 वर्षापूर्वी माझ्या संत शिरोमणी नामदारांनी पुरावा लिहून ठेवला. एक पसा पाणी एक बिल्वदळ. होता काय अभंग एका तरी बाईला आतापर्यंत माहित? तुमचा काय दोष आहे? आमचीच पाठ करीत नाही तर काय तुमचा दोष आहे? विठाला विठाला. भगवान शिवजीला पाणी घातलं, दुधाची धार घातली, बिल्वदळ बेल वाहिला, पांढऱ्या रंगाची फुलं वाहिली आणि ह्या 1.5 गुणी मोहराची आरास चौकून केली. पुजाऱ्यानं सांगितलं बाई माकड त्या कोपऱ्यात बांधावं लागेल आणि कोंबड तिथं दुर्डी खाली कोंडून ठेवावं लागेल, कारण हे सरळ येईल आणि त्याला इचकायचा नाद असते. तुका म्हणे झाली कोंबड्याची परी, तुका म्हणे झाली कोंबड्याची कोंबड्याची परी पुढे चिवकरी लाभ देणे. त्याला काय कळतंय? इतक्या जोरात चिलेबाळ महाराज कोंबड उकांडा उकरीत आहे आळ्या खाण्यासाठी. कशासाठी उकांडा उकरीत आहे? आळ्या खाण्यासाठी. खालच्या वरी काढायच्या चिसरांना, पण ते इतक्या जोरात उकरीत आहे आळ्या माग जात्यात आणि मागचे पाखरं आपण मध्येच आळ्या टिपीत आहेत. असे काही कोंबडे पण येत ना आपल्यात, पण दुसऱ्याच इचकीत आहेत. विठाला विठाला. मग ती पूजा इचकीन, ते हिरे इचकीन, त्या मोहरा इचकीन. फुकटची सांगे लोकांची या गोष्टी, फुकटची सांगे लोकांची या गोष्टी. राम जग जेठी नाही मुखा. आमचा एक शब्द सांग का तिकडचा? फुकट कळण शेंडी वळवळ. नादच असतो घरचा निर्माण, कपडे दुसऱ्याची कुचायला. ज्याला असा नाद आहे का त्याला कालांतरानं बायकोची पर करत व्हायची वेळ येत असते. आता 1.5 वर्षापूर्वी एका म्हाताऱ्यानं माळ घातली चिल्याबाळ महाराज. 1.5 वर्षापूर्वी माळ घातली त्याने. एकदम चावण गेल्यावर घातली, म्हणजे दाताच्या फाण्या दोन्ही पडल्या होत्या. मला एके दिवशी भेटलं, काय म्हणे महाराज पहिल्यासारखे महाराजच राहिले नाही. म्हणजे शिफ्टी आल्या त्याला. नाही म्हणले पहिले नाही काय महाराज होते पहिले. म्हणलं तुम्ही जरा लांब व्हा ना. मग काय झालं? म्हणलं तुमच्या अंगाचा अजून बी वास ढवळ्या कोंबड्याच्याच पकडावून यालाय ना, तू जरा लांब होय. तू काल परवा 1.5 दिवसात परमार्थात आला तर आमच्या नाकात काड्या घालतोय सुंबळ्या. विठाला म्हणले याच्याकरता त्या डाला खाली दोडी खाली झाकून ठेवा. म्हणजे काय हरकत नाही.
आमच्या कोंबड्याला दाकायची गरज नाही, वानराला बांधायची गरज नाही. त्याला मी जर सांगितलं इथून उठायचं नाही तर वानर तिथं राहील, आणि कोंबड्याला सांगितलं इथून उठायचं तर नाही. पण तिनं सांगितलं एक काम करा, माकड इतकं शांत आहे माझं, आरती करताना टाळी वाजीन. वानराला साधं कसं समजिता, अहो मांस खाणाऱ्या राक्षसायला वारकरी केलं त्यानं. मी त्याला प्रमाणाचा बादशाह म्हणत असतो. माझ्यापेक्षा वयाने ते लहान येतं, मला पुराण सांगता येईल, पण त्याला अभंग जास्त पाठ आहेत माझ्यापेक्षा. माणसानं निमूटपणे घोडं कोणाचा असू तरी त्याला घोडं म्हणलं पाहिजे. बऱ्याच गाढवं पाहुण्याच्या गध्याला घोडं म्हणतात, हे मूर्खपणा असतो. विठाला विठाला चांगल्या भट्टीतलं सोनं. अधिकारी महात्म्यासोबत त्यांचं जीवन गेलं. जे निष्ठेने वारी करणारी लोक आहेत, 75 वय वरीपर्यंत धापा लागत होत्या तरी ज्ञानोबराच्या सोहळ्यात ती माणसं आजही चालतात. अशा लोकांच्या सानिध्यातलं चांगल्या भट्टीतलं सोनं किंवा चांगल्या आव्यातलं गाडगं कोण्या कामाला नाही, मन करीतच नाही. हा, आणि साधं सुद्धा भाजलं ना, दह्याला टाकलं, खालून इरलं, गाडग्याला पाय म्हणत होते, पाय गेले. फुटलं म्हणत नव्हते, इतक्या बाया हुशार होत्या जुन्या काळातल्या. गाडग्याचे पाय गेले ग माय, पाय गेले म्हणजे खालून भदभद झालं ना ते, अशी भाषा होती. अहो कुंकू संपल्यावर संपलं म्हणत नव्हत्या, वाहड म्हणत होत्या. ही पद्धत होती आपल्याकडे. पाहुणा निघाल्यावर काय म्हणत होता, येतो, आणि निघालाय कुठं, त्याच्या घराकडे येतो म्हणण्याची पद्धत होती. तुम्हाला एक माहिती आहे का, तुम्ही शेतकरी माणसं आहात, मी पण बऱ्यापैकी तुमच्या आशीर्वादानं बारीकसा लहानसा मी पण शेतकरी आहे. वा वा वा, आईनं मस्त म्हणलंय, वान्यर मोठं जबरन करतय रामाचा गजर. वा वा वा, चांगलं आहे आजी, छान. कोणाचा पुरावा आहे आजी? असाच ऐकलेलं नको आजी, तुमच्यासारख्या वयात असं म्हणायचं नाही, यालाच्या बेलाला आणि शिमग्याच्या तेलाला. विठाला विठाला. कारण आजी या दोघांमुळं अख्खा भारत कीर्तन ऐकणार आहे, अख्खा भारत. विठाला विठाला. अस्ति बजवणाऱ्या राक्षसांना मुक्त केलं, मुक्त केले राक्षसा. वानराला साधं कसं म्हणायचं? अहो राग येऊ देऊ नका कोणाला, मी स्वतःवर बी घेतो. आमच्यासारख्या कीर्तनकारापेक्षा, महाराज आपल्यासारख्या मृदंगाचार्यापेक्षा, महाराज तुमच्यासारख्या भजनेपेक्षा, आपल्या जिल्याबाळ महाराज आपल्या तिघाईपेक्षा वानर कोटीपटीनं श्रेष्ठ होते. पाला खाऊन या वाहिले पर्वत, पाला खाऊन या वाहिले पर्वत, पाला खाऊन या वाहिले पर्वत, बांधविला तो सिंधुवार, बांधविला तो सिंधुवार. पाला खाऊन या वाहिले पर्वत, बांधिला सेतू सिंधुवरी. पाला खाऊन पर्वत वाहिले. आता जरी इथल्या गावकऱ्यांनी एखाद्यानं सांगितलं, महाराज तुम्ही काय करा, आता कीर्तन झाल्याच्या नंतर तुम्ही पंक्तीला पात्र टाका. बरं नाही म्हणावा तर मग तूच कीर्तनात सांग, तू उच्चिष्टे काढी धर्मा घरी टाकील, लाज काज पात्र टाकील मी चिल्याबाळ महाराज. पण मला मधात इतका राग येईल, काय गावकरी आडमुठीत पत्रवाळ्या टाकायला लावल्या. बरं टाकल्या पत्रवाळ्या तर पाकिट घेई नका, नारळ घेई नका. वानरायला होतं का? पाला खाऊन या वाहिले पर्वत, बांधिला सेतू सिंधुवरी. किती श्रेष्ठ आहेत आमच्यापेक्षा ते.
किती श्रेष्ठ, किती श्रेष्ठ. एक नागपूर प्रतीत पुरावा आला, असं सांगावं लागायले, नाही तर बरीच एखादा म्हणतो ते महाराज तर अभंग शपकच म्हणला. सुमळ्या अभंग शपक असू दे, पण अभंग आहे ना, गाणे नाही म्हणले, गाण्यापेक्षा चांगला आहे ना. नागपूर प्रतीतला तुका म्हणे नळा सागरी तारियल्या शिळा, काय ताकद आहे महाराज. तुकडं तरंगत होते वानरात. तिनं सांगितलं माझं वानर ऐकिण्यातले सगळ्या गोष्टी. अहो बऱ्याच लोकांची कुत्री ऐकिण्यात येत पण पोरं नाहीत. म्हातारी कीर्तनाला आले चिलेबाळ महाराज, आणि कापसानं घर भरलेलं होतं, आणि कुत्र्याला सांगितलं बा आम्ही कीर्तनाला चालू, दरुजा सोडायचा नाही बरं का. कुत्र दरुजातच इथंच थांबायचं बरं का, चोट्टे येतील. कुत्र तिथंच. पोरगा आला, आता मालकाचं पोरगा आल्यावर कुत्र कशाला डसन. पण मालकाच्या पोरानं पुढून कापूस नेल्यावर कुत्र्यानं धरलं असतं. कुत्र शिकिलेलं होतं. कुत्र जाग्यावर बसलं, मालकाच्या पोरानं मागचा दरुजा काढून कापसाचे गठुडे कंपाऊंडच्या मागं टाकले. मित्राला सांगितलं अर्ध्या किमतीत ती का, उद्या पार्टी करायची आपल्याला. कुत्र चांगलं का पोरग चांगलं? कोण चांगलं होतं? कुत्र कुत्र कुत्र. मग कुत्र्यापेक्षा हलकट पोरायसाठी संपत्त्या तरी कशाला कमवायच्या? तयाचे कुत्रे परिभरी. काय म्हणन त्याच्या सुरुवात, देशोदेशी धाक दयाच्या उत्तरे, दयाचे उत्तरे परिभरी, दयाचे उत्तरे परिभरी. देशोदेशी धाक दयाचे उत्तरे ऐका सज्जनांनो, रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे वाघ्या नावाचं कुत्र होतं. आजही त्याचं इतिहासात नाव निघतंय. तयाची कुत्री परिभली, देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, तयाचे कुत्रे परिभली. कुत्र सुद्धा चांगल्या माणसाचं, भंगिऱ्याचं नाही. हे पण माकड एका सात्विक स्त्रीचं झालं. अवडंबरीची स्त्री होती स्त्री, नृत्य करणारी वारांगणा होती, पण तिच्या जीवनात एक तत्व होतं. अहो तत्वानं व्यवसाय करणाऱ्या माणसांना देव मानित होता. सजन कसा या इकुला, सज्जन कसा या खाटीक होता. त्याला मास शिकू लागला मालक. मास तत्वानं व्यवहार करणारा माणूस होता. तो तत्व होतं त्याच्या जीवनात. माळी 15 घातल्या, संध्याकाळी नृत्यात म्हणून काढून ठेवत होतं, पण दिवसा 15-20 माळी घालीत होतो. पार असं लगे त्याचा असा सुजलेलाच गळा, शर्टाच्या वरून असं फुगलेलंच, इतक्या माळी घालायच्या. मार्केटमधून चालल्यावर एकानं नाही रामराम घातला. ते म्हणलं एवढा मोठा माणूस 5-25 माळी घातल्या, रामराम काऊन घालीन? एका दुकानदाराला विचारलं कसं काय? ते म्हणले महाराज 20 वर्ष झालं आमच्याकडून उधार सामान नेले, अजून रुपये आणून द्याला नाही. गेला ना सगळा परमार्थ मातीत. चांगलं वागलं कीच किंमत असते बरं. हा कीर्तन किती चांगलं सांगता येते, पकरोकात किती वाजिता येतोय, गाता किती सुंदर येतोय, त्याच्यापेक्षा व्यवहारात वागतो किती चांगलं, याला महत्व आहे. विठाला आणि माणसं काय नसते, माणसं आग्या मोळाच्या माश्या आहेत. कोणाचा गुणवान पाहून नाकड वाशित. त्याचं लय खास आहे. तुला काय माहिती सुंबळ्या त्याचं काय खास आहे म्हणून? तुला अक्कल आहे का? विठाला विठाला. चांगल्याने चांगलं म्हणावा त्याचं मोठेपण असते. भंगारी तर कोणाला कोणी चांगलं म्हणत असते, काय विषय नाही. काही काय भागात असं झालंय, एखाद्या माणसाची स्तुती नाही केली की ते म्हणतो कीर्तन पडलं राव. अरे तुला बायको नीट बोलत नाही, तू काय स्तुती करायची? आम्ही विठाला विठाला तो गाव महाराष्ट्रातलं माझं 4199 झालते. असा 97 का 98. आता 2च बाकी कमी आहेत 200ला. गोळ्या संपल्या म्हणून थोडं फिरतोय. ज्या गावात पहिल्यांदा जातो ते गाव यादीत घेतो.
इतकी गाव पाहिली. हे काही काही भागात माणसं अशी काही 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 असं असतंय गावात सप्ताह असतो. चिल्याबाळ महाराज ते रुपया देत नाही सप्त्याला, पण 2 दिवसापासून महाराजाला फोन करते. गावाच्या अलीकडेच घरी बरं का आपलं. महाराज यावं लागतं बरं का. महाराज यावं लागतं. आमचं लय वारकरी घरी औषधाला घरात कोणाच्या माळ नाही. आम्हाला काय माहित असतं. आम्ही काय ज्ञानोबा आहे तुकोबा आहे थोडी त्याला इतकं तपासायला. ते आल्याबरोबर आम्हाला काजू बदाम 2-4 आपलं टाकते. ते वाकड्या तोंडाचे काजू, दाबलेले उमरा, अंजीर गिंजीर आपलं. आणि मग कीर्तनात आम्ही 7-8 बऱ्या नाव घ्यावं. अख्खो गाव आमच्या विरोधात. सगळ्याची तोंड असे मांजरान वसकटल्यावानी. म्हणलं झालं काय. त्या हराम खोरान रुपड्या द्यायला नाही तुम्ही त्याला तर वर्णन केलं. असं होतं कधी कधी. असे आम्हाला वाफाळलेले बैंगन भेटत आहेत. विठाला विठाला सावधान. आज चांगली व्यक्ती भेटली. त्या अण्णा आपले साहेबराव अण्णा खूप आदर केला. रस्त्यात अडवलं या फराळ पाणी. चांगली माणसं. मला वाटतं आज कोणाकडे जायचे त्यांचे पण 2-3 बऱ्या फोन येत होते. त्याला म्हणलं कीर्तन संपू दे येतोय तुमच्या. इथलेच आहेत ना ते मोठे शेतकरी आहेत काहीतरी. ते सुद्धा बोलत होते. माकड माझं चांगलं इथपर्यंत आलत ना. माझं माकड चांगलं आहे. जवळ घेतलं. माकडाला सांगितलं बेटा आरती होताना टाळ्या वाजवायच्या. महाराज शिकलेलं वानर होतं. ते शिकलेलं वानर होतं. हुशार होतं. निष्ठा होती त्याची तिच्यावर. खाल्लेल्या भाकरीला जागत होतं. असं वानर होतं. पण तिच्या लक्षात होतं कोंबड्याला त्याचा तो गुण जात नसतो. कोंबडे कुत्रे तुम्ही काही करा त्याचे गुण सोडित नाही. कुत्र्याला सोन्याच्या पालखीत बसवा. श्वानशिबी के बैसविले त्याचे भूकन न राहे उगले. त्याचे भूकन न राहे उगले. त्याचे भूकन न राहे उगले. श्वानशिबी के बैसविले त्याचे भूकन न राहे स्वान शिबिके बैसविले. स्वान म्हणजे कुत्र. सोन्याच्या पालखीत बसिलं तरी थुत्तर काढून बुकतच स्वभाव असतो. कोंबड्याला उकरायचा नादच असतो. कोंबडे झालं, कुत्रे झालं, सर्प झालं, ठराविक प्राणी सांगितले. दाबनासारखा सर्प. आता प्रमाण वागू दे बरं. दाबनासारखा जरी सर्प असला त्याला असं काढीन हलवा तरी असा फुसकारीतूच. हो झोंबे खवळीला तात्काळ होतो. सर्प शांती रूपे न म्हणावा. सर्प शांती रूपे न म्हणावा फला. आणि झोंबे खवळीला तात्काळ होतो. चिचुक्यासारखा जरी इंचू असेल त्याला असा धक्का लागला की शेपूटवरी करीतच ते. त्याचे दुर्गुण जात. त्याची नांगी तोडा बरं. ते मरत नाही नांगी तोड्या. ती पुढचं तितकं बुंडूल तितकं काढून टाका आणि त्याला असं करा तरी ते असं असं करीतच. तुटली न तुही आपला तो रंग दावी तशी. तू का म्हणे स्वभाव कर्म काही केल्यानं सुटे धर्म. तसे ती बाईच्या लक्षात आलं. शिकलेलं कोंबडे पण नानावधानानं यानं जर देवाची शिवमुठ खाल्ली तर शिवमुठ ठेवीत होते ना. प्रत्येक श्रावण मासातल्या सोमवारी आज तिळाची शिवमुठ आहे, आज तांदळाची, आज जवाची, आज गव्हाची आहे. अशी ती विशिष्ट प्रकारची शिवमुठ असते. आणि यानं जर शिवमुठ खाल्ली तर मग काय किती अवघड होईल. पण नाही कोंबडं तिथंच तिने ठेवलं. त्याला बांधलं नाही पण दटीला इथून हलायचं नाही. आरती झाली. आरती झाल्याच्या नंतर मंत्र पुष्पांजली असते. ओम यज्ञेन यज्ञमय जंत देवास्ताने धर्माणि प्रथमान्या सत्यहन्नागम महिमान सचत्रत्र पूर्वे साध्या संधि देवाः. ओम राजाधिराजाय व्रसये साहिने नमो वै वैश्रणाय कृमहे समे काम कामाय. असं सुंदर. माझं मागं पुढं आता 27 वर्षापूर्वी पाठ केले ना. तर मेमरी कार्ड थोडं डिलीट होत असते, उघडत असते. तरी हे माझं चांगलं आहे म्हणून तर हे कार्ड साधं वापरीत असतो मी. जरा चांगलं. हे डाटा होतं याच्यातलं पुन्हा डिलीट होत नाही. कोणतंही बटन दाबा आणि याच्यातलं घाण काही जातच नाही. घाण येतच नाही तर जाईन कुठून. विठाला विठाला. आरती झाली ना. आरती झाल्याच्या नंतर गजन नमः पार्वती पते हर 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 महादेव पुष्पांजली समर्पयामी. मग त्याच्यामध्ये पांढरी फुलाच्या पाकळ्या असतील, थोडासा गुलाल असेल, अक्षदा असतील, ह्या फेकल्या.
माकड जवळ होतं. अक्षदा फेकल्या, माकडाच्या अंगावर पडल्या, त्या माऊलीच्या अंगावर पडल्या. कोंबड्याच्या अंगावर अक्षदा नाही पडल्या, पण नशिबवान कोंबडं होतं. दुसऱ्याच्या अंगावर आदळलेल्या अक्षदा 2 पाठीमागे गेल्या. ते पाहत होतो आपल्या मित्राच्या अंगावर अक्षदा पडतात, आपल्या अंगावर पडत नाहीत. त्यानं त्या 2 अक्षदा खाऊन टाकल्या. तया लागे विमान पाठविले. महाराज, आवडंबरी म्हणजे तमाशात नृत्य करणारी बाई होती. आणि अशा बाईच्या सानिध्यात एका वानराने आणि एका कोंबड्याने यात्रा केली, पण त्यांच्याकरता विमान आलंय. ती योग्यता, ती चौकट, ती तात्विकता, ती सात्विकता, ते नाविन्य, तो अधिकार, त्या तत्वात तीर्थाचा नियम जोपासला की ते तीर्थ प्रसन्न होत असतात. त्याच्यासाठी पुन्हा योग्य तीर्थे काळे देती दान. अशा अवस्थेत जर यात्रा केली तर ठीक आहे. विठाला माणसं चिलिया बाळ महाराज नियम सांगायला इतके बहादर. एक जण म्हणला, महाराज मी चारीधाम झालेत, मी काही पुण्यतिथीचं खात नाही. ते दोघा भावाने चारीधाम केलते आणि ते दोघं म्हणले मी पुण्यतिथीचं खात नाही. आणि मग त्याच्यातलं एक जण मेलं आणि त्याच्या 13वीला कीर्तन गिरगावच्याच बाळूच उठवलं. मी कीर्तनात सांगून दिलं, त्यानं माझे लय बरे वाबाडे काढे होते ना. काय महाराज एवढे कीर्तनकार आहे, तुम्ही कुठं जेवतात, काय तुम्ही नियम पाळायला पाहिजे. आणि म्हणलं मी संसारिक माणूस आहे, संसारिक माणसानं वारकऱ्याच्या घरचं खायला काय हरकत आहे. मी कुठे येतीन तपीन योगीन जपीन अनुरागी आहे. नाही म्हणे महाराज 8 वर्ष झाला मी चारीधाम केलेत. कोणाच्या 13वीचं खात नाहीत, कोणाच्या दिवसाचं नाही, कोणाच्या कशाचं नाही, पुण्यतिथीचं नाही. त्याच्यातलं एक मेलं. मी कीर्तनात सांगितलं हे कोणाच्याच पुण्यतिथीचं खात नव्हते, आज तुम्ही पण खाऊ नका. जेसीबीनं खडा केला आणि सगळा स्वयंपाक माझा टाकला. नाटकं कशाला करता? आपण नाटकं करीत असते तर. हा एक जण माणूस म्हणला मी कांदा खात नाही, माझा नियम आहे, आणि 20 रुपये टक्क्याने पैसे वाटीत होता. म्हणजे जित्या माणसाचं रक्त प्याला आणि कांदे खात नाही म्हणाला, याला कांद्यानं हाणायला पाहिजे. विठाला विठाला काही लोक काय नियम सांगतील काय मेळ नाही. अहो लय लोक ज्याला माळी नाहीत महाराज ते पण म्हणतात आम्ही पुण्यतिथीचं खात नाही, आणि यायला धाब्यावाले कदरले, धाब्यावाले कदरले, त्याची बिलं देईन ते आरामखोर, आणि ते म्हणले पुण्यतिथीचं खात नाही. काय लायकी आहे सोमळ्या तुम्ही. कोणी म्हणावं काय बोलावं येते काय अधिकारी लोकांचे आहेत तुम्ही, आम्ही सामान्य माणसं आहेत. अशा गोष्टी नाही. हो देहूतले मालक वारीहून येत असताना एका वारकऱ्याचं श्राद्ध होतं. त्या श्राद्धात कीर्तन ऐकलं आणि तिथं जेवायला बसले. तो कोबरा इतकी मोठे आहेत का आपण. विठाला विठाला अधिकारी लोक होते. यात्रेला आवर्जून जावा. माझ्या आळंदीतल्या मालकांनी यात्रा केली. यात्रेला जात असताना सोबत माणूस चांगला असावा, यात्रा अजून सफल होत असती. यात्रेला निघाला बिड्याचा कटा संगच, तंबाखूचे बुर्ज संगच, हो गांजाच्या पुड्या संगच. काय यायला यात्रा करून काय फायदा, काय अर्थ आहे का ते यात्रा करून? देवाच्या गोळ्या संपल्यात का यायला उद्धार करायला यायचा? कसं शक्य महाराज, कसं शक्य? आमचा एक पाहुणा काशीहून आला आणि ते म्हणला म्या चहा सोडा. पवार साहेब ते म्हणला मी चहा सोडा. त्याला चहा प्यायला ऍसिडिटी होती म्हणून सोडा. मी म्हणलं तू चहा काऊन सोडा, तो एक दुसरं पाणी सोडायचं असतं ना. नाही म्हणला महाराज त्याचा काय समज होता, ते तर अंगूरच आहे. म्हणलं नालाय का, अशी कुठं नियम असते तो, अशी कुठं वृत्त असते तो. म्हातारं कोणी मेलं ना आमचे लोक सांगत असते तुम्ही काय 6 महिने सोडणार, ते लगेच म्हणणार आमच्या आजोबाला केळीला आवडत होत्या आणि केळी याला आवडत नव्हत्या.
म्हणून मी आता 6 महिने केळी खाणार नाही. तू एक काम करणार रे, गुटखा खाणं बंद कर, तुझ्या आजोबाला मोक्ष मिळेल. नाही, इतकी माणसं चालू झाली. अवा, या चालू लोकायला इतकं कळत नसेल का? यायला जन्माला घालणारा पवार साहेब वरचा किती चालू असेल तर खालच्या चालूला कळत नसेल का वरचा किती चालू असेल? किती विडे पण आहे पान. तुम्ही गेलं पाहिजे यात्रेला, आपल्या मनचे नियम नाही सांगितले पाहिजे. असो, भुतळीची तीर्थ माझ्या आळंदीतल्या मालकांचा दिलासा आहे. भुतळीची तीर्थे पहावी नयनी. अर्थ होता मनात, भाव होता, मी भुतळाची तीर्थ पाहावी. विटेवरच्या मालकाला प्रणाम केला, सांगितलं देवा या भूताळाची तीर्थ बघण्याची इच्छा आहे आणि पाहिली पाहिजे तीर्थ. प्रत्येक तीर्थाचा महिमा वेगळा आहे, स्थान महात्म्य. या पवित्र देशामध्ये सांख्यशास्त्राचा निर्मिता महर्षी कपिल आहे. कपिल आणि या कपिलांनाच वाण देत असतात संक्रांतीच्या दिवशी. या कपिलाची आई देहू होती. ज्या वेळेला देहूती बिंदुमान नावाच्या सरोवरावर स्नान करण्याकरता गेली, तिने एक इच्छा प्रगट केली, आपल्याला असा पुत्र व्हावा. महाराज त्या तीर्थाच्या ताकदीनं, तिनं केलेल्या आचरणानं, त्या तीर्थाचे नियम जोपासल्यामुळं सांख्यशास्त्रातले प्रवीण 4 ब्रह्मवेत्त्यापैकी एक ब्रह्मवेत्ता कपिल नावाचा पुत्र जन्माला आला. कोण म्हणतं तीर्थयात्रा करू नका, करा, पण त्या चौकटीत करावं लागतं, तर तीर्थयात्रेचं ते पुण्य लाभत असतं. माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे विटेवरच्या मालकाचा आदेश घेतला, निघावंच वाटतंय आणि सहज आपली भावना व्यक्त केली. भगवान माझ्यासोबत नामदेवरायला सुद्धा न्यावंसं वाटतंय, पण नामदेवरायची निष्ठा पंढरपुरावर. आळंदीतल्या मालकाची नव्हती असं नाही. माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुडी, त्यांची पण आवड, निष्ठा होती, पण काही गोष्टी बघित राहिल्या पाहिजे. नामदेवराला सांगितलं चाला, नको म्हणले मी काही येणार नाही. शेवटी विटेवरच्या मालकाने विनंती केली, नामदेवा तुम्हाला कोण न्यायला आलंय याचा विचार करा ना तुम्ही. कोण न्यायला आलंय, कोण बघा. ज्ञानोबा आहेत न्यायला आले, जा तुम्ही जा. ज्ञानोबा निघाले, नामदेवराय निघाले. महाराज पंढरपुरातला मालक किती कृपाळून किती दयाळू आहे. ज्ञानोबराय सारख्या योग्यांच्या सोबत, ज्ञान्यांच्या सोबत, मायबापाच्या सोबत नामदेवरायला दिलं, तरी पंढरपुरातल्या मालकाच्या डोळ्यातून पाणी आलं आणि सांगितलं, माऊली माझा नाम हा साबळा आहे बरं. आरुष साबळे नामे माझे, आरुष साबळे नाम माझे, आरुष साबळे नाम माझे, आरुष साबळे नाम माझे. मार्गी मागे पुढे मार्गी मागे पुढे मागे मागे कोणासोबत नामदेवराय? ज्ञानोबराय. प्रत्यक्ष परब्रह्म ज्ञानेश्वर मूर्ती. आरुष साबडे नामा माझे वेडे, मार्गात त्याला सांभाळा, रस्त्याने सांभाळा. काय कृपा असेल, काय निष्ठा होती, काय विटेवरच्या मालकाचं भक्तावर प्रेम. यात्रा केली, उत्तर भारतात गेले. पंढरीतली ताकद दाखवायची होती ज्ञानोबरायला उत्तर भारतात. पंढरपूर किती मोठं आहे हे उत्तर भारतातल्या लोकांना दाखवायचं होतं. माझ्या मुक्ताई साहेबांनी कान्हो गोवारी सारखा 5-50 फूट जटा लांबलेल्या होत्या त्या संन्याशाच्या. 5-50 फूट त्याच्या जटा धरायला 100-200 शिष्य असायचे रस्त्याने चालला की.
एवढा बघा आत्मा, त्याला सिद्धी प्राप्त होती. या सिद्धीच्या बळावर तो दगडाला दूध पाजित होता. मुक्ताई साहेबांना सांगितलं, अरे ह्या दगडाला तर कोणी दूध पाजीन, तू पंढरपुरातल्या दगडाला दूध पाड ना. गर्व हरण झाला आणि कान्होगोवारीनं त्याच्या प्रांतात सांगितलं, अब विठ्ठल भगवान के दर्शन को जाना चाहिए. उत्तर भारतात त्यानं प्रचार केला. कधी? मुक्ताई साहेबांनी दाखवून दिलं, पापा हो ते सावळे परब्रह्म आहे. बघ ते पंढरपुरीचा निळा, हा त्यानं तिथं प्रचार केला. आता जा पंढरपूरला. ह्याच उद्देश होता माऊली ज्ञानोबारायांचा. उत्तर भारतात गेल्याच्या नंतर एक राजा होता. तो राजा समाजानं मुसलमान होता, पण त्या राजाचा जो प्रधान होता का, तो चारुकीर्ती नावाचा प्रधान होता. तो प्रधान हिंदू होता, क्षत्रिय होता. माऊली महावैष्णव आणि ज्ञानोबरायांना बघितल्याबरोबर चारुकीर्ती नावाच्या प्रधानानं सांगितलं, सरकार ये महाराष्ट्र के बहुत बढ़िया लोग आहे, बोले महात्मा जी संत है, भगत है, वैष्णव है. तर तो जातीनं मुसलमान राजा होता. तो काही वाईट नव्हता, पण शक्यतो काही माणसं कोणालाही मानित नसतात. काही त्याची सिद्धता कळावी, त्याचा अनुभव कळावा, त्याची योग्यता कळावी, त्याची तात्विकता कळावी, त्याची सात्विकता कळावी, त्याचा सदाचार कळावा, त्याचा व्यवहार कळावा, त्याचं वागणं कळावा. मग काही गोष्टी कळाल्याच्या नंतर लोक मानत असतात. एक दोन चार प्रयोग झाले. खालचं पाणी मला वाटतं लघिमा नावाच्या सिद्धीने लघिमेचे लागवणे अवसरी उतरवणी करी घेतले उदक. लघिमा नावाची अनिमा, गनिमा, महिमा, लघिमा अष्टमा सिद्धी आहेत. त्याच्यापैकी लघिमा नावाच्या सिद्धीचं लाघव केलं आणि खाली वंजळ घालून इरीतलं पाणी. इंशाअल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, इंशाअल्लाह. क्या महाराष्ट्र के भगत है. पण तो बादशाह होता. त्याने विचार केला, खालचं पाणी आणलं असेल गडे, असेल काहीतरी आगळं वेगळं, पण अजून एकदा परीक्षा पावा. आणि पुन्हा परीक्षा अशी केली, गाय जिवंत आणली, गायीचे तुकडे 2 केले, डोकं एककड काढून शरीर एककड, आणि सांगितलं ये गाय अब ये जिंदी कर दो बोले. ज्ञानोबरायांनी नामदेवरायाकडे पाहिलं. नामदेवराय म्हणले, कुठं अवघड आहे, ह्याच्यात कोणती नवलाची गोष्ट आहे. म्हणले, गाय जिवंत करणं. आपल्या देखता कापली ती, मग आपल्याला जिवंत करायला काय हरकत आहे. आमचा कोणता भाजण्या करील, जाऊ द्या, तुमच्यावर दगड टाकल्यावर तुम्हाला राग येईल, आमचा कोणता कीर्तनकार करील. आहे का आमची पात्रता. त्याच्या पायाला चिटकलेल्या मातीची तरी बरोबरी करू शकतो का आपण. म्हणून नियम सांभाळा. आम्हाला नियम आहेत, आम्हाला नियम सांगितले, आम्ही नियम सांभाळायला पाहिजे. तर पंढरपुरातला मालक यमाला सांगून आम्हाला फटके देणार नाही. आम्ही जर नियम मोडले तर यम इतका हानीन. नियम मोडले की यम नेत असतो. मी एकदा हिंगोलीला कार्यक्रमाला गेलो. कार्यक्रम थोडा वेळ होता आणि अलीकडे एक सभा होती ड्रायव्हर लोकांची, एसटी कंडक्टर ड्रायव्हर यांची सभा होती. त्या सभेला पवार साहेब एसपी आलते. एसपी 10 मिनिटं बोलले. त्यांनी सांगितलं, एसटी चालवत असणाऱ्या चालकांनो सावधान, नियम आणि यम दोघं मित्र आहेत. नियम आणि यम दोघं मित्र आहेत, पण नियम मोडला की यम घेऊन जातो. कोणी कोण गाडी आली, लाईट कोणता द्यावा, इंडिकेटर कोणता द्यावा, हात कोणीकडे करावा, काय करावं, ते सायरन कधी वाजवावा, ब्रेक कधी करावा, काय असे नियम जर ड्रायव्हरनं नाही मोडले तर यम त्याला काहीच करीत नाही. आपल्या पण संप्रदायात नियम आहेत, वैचारिक पातळी प्रत्येक गोष्टीचे नियम आहेत. आपण सुद्धा नियम सांभाळणं अत्यंत गरजेचं आहे. गाय जिवंत करू, पण उगा मुदत मागितली 3 दिवसाची. तात्काळ म्हणायला पाहिजे होतं एका सेकंदात. नामदेवरायला काय अशक्य होतं. आणि बादशाह ने सांगितले, चारुकीर्ती प्रधान जी सुनिए बोले, ये तुम्हारे महाराष्ट्र के भगत ने जब गाय जिंदी कर देंगे तब मैं मानूंगा बोले, मैं किसी को नहीं मानता बोले. असाच होते मुसलमान. तो मुसलमानांचा गुरु होता. त्या गुरुचं नाव होतं अनगडशा नावाचा फकीर. महाराज ही लोक फार अधिकारी होती महाराष्ट्रातले. पंढरपूर किती मोठे याच्यावर सांगतोय तुम्हाला. तुकोबराच्या दारात तुळशी वृंदावनापाशी अनगडशा फकीर बसला. हातात चिमटा होता पवार साहेब, मोराची पेंडी होती, हातात कटोर होतं.
तुकोबरायच्या मुलीनं असा भरलेला पिठाचा हात झटकिल्याबरोबर कटुरं उतू गेलतं. याच्यात 13.5 क्विंटल गहू टाकल्यावर बी भरलं नव्हतं. गोळ्या नाही संपल्या माझ्या. मी वाचून सांगतोय, वाचून. पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. चुलियाबाळ महाराज 13.5 क्विंटल गहू टाकले, पसाभर होत होते आणि भरलेला हात झटकिल्याबरोबर कटुरं भरून निघते. घेतला बापू आणि मोराच्या पेंडीनं तुकोबरायच्या कन्येचे पाय झटकीत होता अनगडच्या फकीर. तिनं सांगितलं, फकीर बाबा, मी तुकाराम महाराजाची कन्या आहे, माझे बाबा तुकोबराय आहेत. विचारलं, बाई ही सगळी तुमच्याकडे ताकद कुठून आली? ती पंढरीतल्या मालकाची कृपा आहे. पंढरीतल्या मालकाची कृपा आहे. चारुकीर्ती नावाचा प्रधान सात्विक होता. यवन राजाचा प्रधान होता तरी माळकरी होता. अकबर राजाचे प्रधान होते बिरबल, ते सुद्धा माळकरी होते. चारुकीर्ती आले पहाटे, ज्ञानोबरायला प्रणाम केला, नामदेवरायला प्रणाम केला. स्नान आटपली होती. चारुकीर्तीच्या डोळ्यातून पाणी आलं. महाराज, गाय जिवंत करावं लागती. तर बादशाह मला नोकरीहून काढून टाकणार नाही, प्रधानपद माझं जाणार नाही, पण मला त्याला तोंड दाखवा वाटणार नाही, याच्याकरता गाय जिवंत झाली पाहिजे. नामदेवरायने तोंडावर हात फिरला. चारुकीर्ती, काय तुम्ही ताण घेता? हवा तर थोड्या वेळात गाय जिवंत होणार आहे, जरसक थांबा, त्याच्यात प्राण यायला वेळ लागायला. चारुकीर्तीच्या हातानं डोकं उचललं, गायीच्या धडाला ते डोकं शरीराला लावल्याबरोबर गाय उठून उभी राहिली. आणि ती गाय यवनाच्या राज्यातली होती. तिने लागलीच जीभ बाहेर काढली आणि चारुकीर्तीची बोट चाटीत होती. ढास ढास रडत होता. यवन नावाच्या मुस्लिम राजाला संदेश दिला, सरकार देखो बलास. त्यावेळेला त्या मुसलमान राजाने ज्ञानोबरायच्या आणि नामदेवरायच्या चरणावर लोटांगण घातलं आणि उत्तर भारतातल्या सगळ्या साधूला सांगितलं, आप पंढरपूर जाइए. तेव्हापासून एक जप निघला, चलो रे भाई पंढरपूर जाना, केशव माधव से मिलना, विठ्ठल माधव से मिलना. आणि मग शास्त्री, आचार्य, पंडित सगळेजण म्हणले, जावं कसं, जावं कसं. तर उत्तर भारतात नियम माहित होते कबीराला, आणि कबीरदासांची भेट घेतली आणि पंढरपूरला आले. महाराज, तीर्थयात्रा केल्याच्या नंतर काही काही ठिकाणची लोक, ज्यांना जी अशी गणला आलेली होती, आम्ही फार मोठी, आम्ही फार पोटी, आमचं हे फार स्थान मोठं, हे दाखवण्यासाठी तीर्थयात्रा. इतकं पंढरपूर मोठं होतं. आचार्य, पंडित शास्त्र वाचू वाचू त्यांचे बोटायचे असे कांडे उघडले होते. कारण एक जण म्हणेल, महाराजाच्या गोळ्या संपल्यात का? कागद आताचे नव्हते पवार साहेब, त्या काळात इतके गोड सुटसुटीत लवचिक कागद नव्हते. पूर्वीच्या काळात 500-700 वर्षापूर्वी लिहिण्यासाठी ध्वजपत्राचा वापर करायचा. ध्वजपत्र म्हणजे विशिष्ट प्रकारच्या झाडाची आंतरसाल, त्या साली अशा मोठाल्याने घ्यायच्या आणि त्याच्यावर चुल्याबाळ महाराज ते लिहायचे. तर त्याचं जे टोक असायचं का ते खरखरीत असायचं, हे उलटू 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 कांड्यातून रक्त बाहेर पडायचं. इतके शास्त्र पाठांतर करणारी लोक होती. स्वप्नात देव नाही. सगळ्यांनी विचारलं, गाय जिवंत केली, कृपा पंढरीतल्या मालकाची. खालचं विहिरीचं एक कल्पांती खळवला, तव गडगडीत कूप उदके ओसंडीला, आणि कल्पांती खळवळला सिंधू जायचा. जशा समुद्रावर अशा लाटा येत असतात, भरता येते, तसं तो गडगड 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 करून तो खूप बाहेर. कृपा कोणाची? पंढरपुरातल्या मालकाची. त्यावेळेला बाकीच्या राज्यातल्या काही साधू लोकांच्या लक्षात आलं, पंढरपूर किती मोठे, एवढी मोठी पात्रता पंढरपुरात आहे. अहो, अक्षदा पडल्याच्या नंतर कोंबड्याला आणि माकडाला मोक्ष मिळाला असेल, किंवा स्वर्गवास झाला असेल, किंवा एखादं पद मिळालं असेल, पंढरपुरात तुका म्हणे मोक्ष देखील कळस. म्हणून मालक सांगतात की आवर्जून पंढरपूरला जा. पहिल्या पंढरपूरला जाण्यासाठी सांगितलं. ऐशी चंद्रभागा, ऐशे भीमा तीर, ऐसा विटेवर देव कोठे, सकल तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखल्या. किती मोठी ताकद आहे.
काशीत मोक्ष मिळतो मायबाप, पण मरावं लागतंय. काशी होय कीर परी वेचे लागे शरीर ते गावे. हिमालय सुद्धा दोष संपतो, हिमवंतू दोष खाय परी जीवित्वाची. बाकीच्या गंगा पाप खात्यात, पण बुडावं लागतंय. न मरताचे लाहिजे रोकडाची मोक्ष. नुसता कळस बघितल्याबरोबर मोक्ष प्राप्त होतो, इतकी मोठी ताकद आहे. यात्रेला जा अत्यंत गरज आहे. त्याच्या चौकटी पाळायच्या, त्याचे नियम पाळायचे, तर यात्रेत आपण पोषक ठरू शकतो. बाकीच्या तीर्थावर गेल्यावर अभिमान वाढतो, पंढरपुरात गेलं की अभिमान संपतो. उठा उठी अभिमान जायायचे ते आपण खर तर वेळ होऊन गेला. आता लोक जमली, बऱ्यापैकी लोक तिकडं मला वाटतं ती गावातली असतील, बांधाच्या पलीकडे बसलेली सगळी गावात. नाही, स्वयंपाकावाले तिकडे मोजके असते, ते अलीकडेच बसले इकडं मस्त हातपाय लांबून आपलं मोकळं बसता येतं. ते चला, कीर्तनकाराचा काय वास येत नाही, काय नाही, काय विषय नाही, बसलं पाहिजे कीर्तन. माझं मत काय माहितीये का, आपण जर नियम सांभाळले तर उद्या आपले लेकरं सांभाळतील. हो, बाप जर तंबाखू खाऊन गर्दा तुळशीपाशी फेकीत असेल तर पोरग गुटखा खाऊन तुळशीवर अंधावर काऊन नाही थुकायचं. ते म्हणलं बापच गर्दा टाकीत होता, आपण थुकायला काय हरकत आहे. हा, कधी नियम ठेवले पाहिजे. एवढं पंढरपूर श्रेष्ठ. एका राजाला गर्व होता, मी देवीचा उपासक होता, पण त्यानंतर कळालं आपली देवीच तिथं झाडून काढायला जाते. एके दिवशी गेलं, त्याला लय गर्व होता, मी देवीचा उपासक. मंदिर रुपयाचं हिऱ्या माणिकाची कोंदण केली, रोज 55,000ची पवारसाहेब पैठण नेशीत होत होती. 55, मोठा राजा होता ना तो, एवढी पैठण नेसवायचा. याला आलेल्या वारकऱ्याला तर तो खालीवरीच बोलायचा, काय तुम्ही भाऊ तुमचे धोत्र फाटके. आता तो काळच तसा होता ना, आता सारखा नव्हता ना. साधे कपडे वगैरे निमसत्या, ते इतके असे झेकपक कपडे गिपडे नव्हते. आता आमच्या लोकांचे इतके कपडे भारी आहेत की तुमचे लोक फिके पडतील साहेब. आम्हाला इतकं कसं काय कमी समजित आहे का, याचे इतके कपडे गिपडे. पान आमच्या बापूस टोपी कशी कडक आहे, ऊस तोडता येईल. हा, नाही खरंच आहे, खरंच आहे. हाव ना, ते आता ते पहिलं कसं होतं, आता तरी जर आता मला सुरुवातीला इतके पांढरे धोत्र भेटत नव्हते, तर मला कंडक्टर चिल्लर देत नव्हतं साहेब. काय हो मामा, काय काय काय. आणि माझ्यासोबत पॅन्टीवालं पोरग त्याला चिल्लर द्यायचं. मी खाली उतरल्या म्हणलं, कंडक्टर साहेब हे मग पिशी घ्यायला असते. तुम्ही धोत्रावाल्याला इतकं काऊन येडपट करावं समजायला. त्याला मी सोप्या भाषेत सांगितलं, धोत्रावाल्याचं चित्र असल्याशिवाय भारतातली नोट चलत नाही. तू धोत्रावाल्यात काढतो का नाही. वारकऱ्यानं कपडे चांगले घालावं, घातले पाहिजे. पकोद्यानं कपडे चांगले घालावं, गायनाचार्यानं कपडे चांगले घालावं, कीर्तनकारानं चांगले घालावं, घातले पाहिजे चांगले. का चांगलं राहिलं पाहिजे. आपण मोठ्या माणसाची लेकरं येतं, ज्ञानोबाराय तुकोबारायची पायीक येत, आपण चांगलं राहिलं पाहिजे. ते म्हणलं काय हो भजन करा. त्यांनी भजन सुरू केलं, सकाळचा काकडा. उठा पांडुरंगा प्रभात पातला. ते म्हणला इथं नाही, इथं जगदंबेचं म्हणावं लागतंय. ते वारकरी आता ते आमच्यासारखं नव्हतं कशात गुंतलेलं नारळा फराळात. ते अधिकारी वारकरी होतं, त्याला काय गरज होती कशाची. हा, ते फक्कड साधू होता. ते म्हणला बा तुला इतका गर्व आहे ना राजा, अरे तुरच म्हणलं. ते म्हणलं तू ही राजाई नावाची जगदंबा पंढरपूरला झाडून काढी ती. ते वसकलन राजा, आता मोठा माणूस होता. ते कसं ते म्हणला खोटं झालं तर तू याच चौकात हाताने फाशी घेतो म्हणला, तू देऊच नको. पण एकदा बघायला पंढरपूरला आले. वारकरी रोज पाहत होता त्या देवीला. वारकरीच होता तो, काय सामान्य वारकरी नव्हता. पाहिलं देवीला, ए म्हणला ए बाई सरक पलीकड. राजा म्हणला केवढी पैठणी भारीची अंगावर, डाग दागिने येतो. हे वारकरी इतकं साधं.
पण त्या बाईला बी माहित होतं जगदंबेला पी हा वारकरी पंढरपुरातल्या मालकाच्या घशातला आहे. राजा थोडा थांबला, ती बाईनं असं तोंड भिंतीकडे केलं तर हातात झाडू होता. पुढचा बरमाटी सागाचा मंडप झाडू लागली, पुढचा मंडप. राजानं असं फिरून तिच्याकडे पाहिलं तर डोळ्यातून पाणी आलं. म्हणलं आई साहेब तुम्ही? हो म्हणले. राजा 1 घंटाभर इथं झाडून काढल्याशिवाय तिकडची सेवाच घेता येत नाही. राजा म्हणला जिची सेवा मी करतो ती जर पंढरपुरातल्याची सेवा करीत असेल, हा, त्या दिवसापासून आई साहेबाला सांगितलं माय तू ज्याची भक्त आहेस मी पण त्याचाच भक्त. काय ताकद महाराज. म्हणून पंढरीची जारे आल्या इतकी ताकद आहे पंढरपुरात, फार मोठी व्याप्ती, फार मोठी. एक जण म्हणला महाराज मी गरीब माणूस आहे, मला काशीला जाता येत नाही, मला रामेश्वरला जाता येत नाही, मला बद्री केदारला जाता येत नाही, पशुपतीनाथाला जाता येत नाही, श्रीशैल्य मल्लिकार्जुनला जाता येत नाही, मी काय करावं? बापू तू पंढरपूरला जाय, रोज सकाळी तिथे येते. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा रोज सकाळी माझे भगवान शिवशंकर पंढरपूरला येतात. काय ताकद आहे. म्हणून पंढरीची जारे आल्या संसार. चिल्याबाळ महाराज आपण बाकीच्या देवता करू शकत नाही. यक्ष किन्नर गंधर्व चारण विद्याधर लोकपाळ दिग्पाळ चारू हास परमहंस ह्या देवता आपल्याला महाराज कुठे भेटतील? भेटू शकत नाही. पण या सगळ्या देवता सुरवराची दाटी एका व्यक्तीच्या आता ह्या सगळ्या देवता पंढरपूरला येतात. मग आपण पंढरपूरला गेल्यावर देवता भेटणार नाहीत का आपल्याला? म्हणून पंढरीची जारे आल्यानो संसार. पशुपतीची व्याख्या 2 मिनिटात सांगतो. गदा मारली होती, 2 भाग झाले, एक भाग केदार एक पशुपती. लोणी लावण्याची पद्धत आहे. पण हा पशुपती मालक, हा केदार मालक रोज सकाळी पंढरपूरला. काय ताकद आहे महाराज. याच्या पलीकडे सांगू का तुम्हाला? वारकरी संप्रदायातलं मृदंग नावाचं वाद्य याच केदारनाथानं आरक्षित केलं. म्हणजे या भगवान शिवशंकराने आरक्षित केलं. हे मृदंग नावाचं वाद्य शिवजीने आरक्षित केलेलं आहे. याच्या पलीकडे जर पाहायचं असेल तर वारकरी संप्रदायाची स्थापनाच भगवान शिवशंकरानं केली. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. भजन त्यांनी केलं. भजन करी महादेव नारद तुंबर सांब गायन करी. एका ठिकाणी पुन्हा पुरावा आला. सुरनर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे. सुरनर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे. मुरली मनोहर रे माधवा मुरली मनोहर रे. मुरली मनोहर रे माधव मुरली मनोहर रे. भजन परंपरा तिथून आली. वाणी सुद्धा त्यांचीच आहे. वाणी ही परंपरा सुद्धा भगवान शिवजीचीच आहे. मग या सगळ्या देवता जर तिथे येत असतील तिची जारे आल्यानो संसारा. एक पुन्हा 2 मिनिटात मुद्दा सांगतो महाराज. बस झालं ना आता. लोक जमली भरपूर आहे का नाही? वा वा वा. असा वकील असल्यावर तो बापरे. असे वकील असल्यावर तर ती माझा तारका करूच मेलं मग ते मधलं. एक पुरावा 5 मिनिटात सांगतो. लोक जेवायची तेवढी मोठी माणसं आहेत. चला. आणि एरी तरी यायला एका मोठ्या महाराजाचं कीर्तन ऐकायची अपेक्षा होती. ते न भेटल्यामुळं मी घेतलो आहे का नाही. विठाला विठाला माझ्यापेक्षा तीर्थाचं महत्व जास्त सांगितलं असतं तुम्हाला. मला तितकं येत नाही त्याचे. विठाला विठाला चलत राहते. असते त्याला काय. पोरं तरी माणसाचीच असते ना.
वगरायची थोडीच होती पोरं. विठाला विठाला चला तर आता आमची इथे लगन जमलं. लगन जमलं आणि पवार साहेब एक जण नवरदेवाच्या कानात म्हणलं नवरी बैरी आहे. ते लपलन करोडात नवरदेव. ते म्हणलं आपल्याला नाही लग्न करायचं. सारं गाव खरं पाहिलं नवरदेव गौसत न. मग सोकाने म्हणला आपण करतो. आणि लग्न झाल्यावर 5व्या दिवशी नवरी कलेक्टर झाली. आणि मग हे करोडात बसलं होतं का पवार साहेब हे तिच्या गाडीचा ड्रायव्हर झालं. जाऊ द्या कोणता नवरदेव नाही भेटू द्या पण भेटला नाही. हो विठाला विठाला काय सांगू लागलो. नवरदेव कवर कीच काय चालू. हा पंढरपुरातली ताकद किती मोठी. एकदा स्वर्गातल्या राजानं पाप केलं आमदार साहेब पवार साहेब. 2 गोष्टींनी देशावर संकट येतं बरं का. एक राजसत्तेतलं पाप आणि एक आमच्या सत्तेतलं पाप. धर्मसत्ता आणि राजसत्ता ज्या वेळेला गढूळ होत असते का त्यावेळेला देशावर संकट येत असते असं पुराण सांगते. मी काय राजकारणातला अभ्यासू नाही. मी 7वी 5चा विद्यार्थी आणि ग्रामपंचायतचा सदस्य कसा होतो याची आपल्याला अक्कल नाही. फक्त मला इतिहास वाचायचा नाद आहे, पुराण वाचायचा नाद आहे. मला बऱ्यापैकी राजी जुनी माहिती खूप वाचायचा छंद आहे. 2 माणसं श्रेष्ठ असतात. एक चांगल्यांचा ऐकतो तो एक श्रेष्ठ आणि एक जास्त वाचितो तो एक श्रेष्ठ. मला 2 लोकांचं आवडते. वैकुंठवासी माधव महाराज मगर सूरज खेडकर फार पुराण वाचिले आणि वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा फार ग्रंथ वाचिले. मलाही असं वाटतं त्यांनी जशी जशी वाचिले आपल्याला तितकी जरी नाही वाचित आले बापू तर थोडी थोडी वाचित राहावा. बोलत राहा लोकांना आपलाही उद्धार होईल त्याच्यामध्ये. राजसत्तेतलं पाप वाढलं तिथं वरे. धर्मसत्तेत पण तिथलं पाप वाढलं. कारण तिथल्या राजाच्या नादी लागून विशिष्ट प्रकारचं पाणी वरचे लोक पण पिऊ लागले. आणि अप्सरा तिलोत्तमा मेनका रंभा उर्वंशी पवारसाहेब यांच्यासोबत नृत्य करू लागली. आणि याच्यातल्या एका पापामुळं स्वर्गातलं अमृत खराब झालं. 124 यज्ञ केले. 123 कोणाला करता येते. 24 करण्यासाठी मुलगी लागती महाराज. तिथल्या राजाला मुलगी होती तिचं नाव होतं जयंती. जयंतीचं लग्न केलं. त्या लग्नातला यज्ञ. लग्नातल्या यज्ञाला शेषरावांना इतकं तूप लागतंय. एवढंच तूप. ते शेवटी असतो सप्तपदीचा. नवरदेव पुढं नवरी मागं कोण असते पुढं ते नंतर ठरवा. सगळ्याचे लग्न झालेले येतं. डबल मी कशाला सांगते. तितकाच यज्ञ पण तो यज्ञ मुलगी असल्याशिवाय करता येत नाही. राजा दशरथाला हा यज्ञ करण्यासाठी शांता नावाची मुलगी मानस कन्या आपल्याकडे दत्तक पद्धत आहे. शांता नावाची कन्या मानस कन्या म्हणून स्वीकारावं लागली तेव्हा तो यज्ञ करता आला. असे 124 यज्ञ केले. पावसाळ्यात ह्या तुमच्या वड्याला जितकं पाणी वाहतंय का तितकं यज्ञात तूप टाकलं पण अमृत नाही शुद्ध झालं. शेवटी अमृत शुद्ध होण्यासाठी निरोप मिळाला इंद्राला. तो निरोप सांगितला चोखोबा नावाचे संत आहेत तुम्ही त्यांच्याकडे जा. आता इंद्र ज्या वेळेला पंढरपूरला आले त्यावेळेला चोखोबा कर्नाटकमध्ये होते. गरिबाचं एका मोठ्या माणसाचं काम करायला गेले. ते काम करत होते. आमची मुलगी तिथे दिलेली तिला भैमुगाच्या शेंगा नेऊन दे. पंढरपूर ते कर्नाटक पायी पायी डोक्यावर भैमुगाच्या शेंगाची थैली. पुन्हा किती जरी भूक लागली त्याच्यातली एक शेंग खाची नाही. पवारसाहेब इतका नियम होता. नियम. रस्त्यानं चार बोरं कार खाचे. एखाद्याला मधुकरी मागायची. टाकला तुकडा तितका खाचा आणि वापस येऊन तिथली चिठ्ठी आणायची. त्याच्या पाहुण्यांची चिठ्ठी द्यायची आम्हाला जशाला तशा तुम्ही पाठवल्या तितक्या शेंगा आल्या. आणि मग इथल्या मालकानं 4-2 भाकरी द्यायच्या किंवा कौतुक करायचं वा चोखा असं कामा करता तिथे गेले. इंद्र तिथं कर्नाटकमध्ये गेला आणि इंद्रानं पाहिला आपण चोखोबर आहेत. हो माझं अमृत शुद्ध करायचं. ते म्हणले मला करता येत नाही. अहो मोठ्या लोकांनी सांगितलं त्यांनी सांगितलं म्हणल्यावर करतो पण तुम्ही पंढरपूरला या. आणि मग इंद्र पंढरपूरला आला. चंद्रभागा नावाची गंगा आहे पवित्र. अनंत पाप्यांचं पाप धुणारी पवित्र गंगा. त्या गंगेच्या तीरावर एक लिंबाचं झाड आहे आणि त्या लिंबाच्या झाडाखाली चोखोबाराय भजन करायचे. इंद्राला कळालं हेच चोखोबाराय आहेत. आपण कर्नाटकमध्ये भेटलो होतो आणि त्या लिंबाच्या फांदीवर इंद्र बसले आणि चोखोबारायचं रामकृष्ण नामाचं भजन पाहिलं. पाहिल्याबरोबर ऐकल्याबरोबर ते अमृताचे गाडगे त्याचे मडके तोंड उघडून पाहिले. ते कलशाचे त्याच्यातून सुगंध येत होता. गेला इंद्रवरी ताटलेला होता तो दर्शन. ते काय चोखोबारायचं दर्शन घेतलं नाही. 124 यज्ञ करून शेषराव मामा अमृत शुद्ध होत नाही. आणि नुसतं 2 मिनिटात अमृत शुद्ध होते. त्या साधूला नमस्कार करायला काय हरकत आहे. वाकलात नाही इंद्र. अमृत एकच शुद्ध व्हायचं राहिलं. ते पाणी म्हणून पित होते. बाकी सगळ्या देवतेनं सांगितलं इंद्रा तुला पाया पडायला जावं लागते. इंद्र पुन्हा पाया पडायला आला.
आणि एकादशीच्या दिवशी जे भजन झालं का बापू, ती इंद्राची अपेक्षा होती. चोखोबरायच्या घरी भगवान शिवजीनं भजन केलं. इंद्र पक्वाद वाजवायला होते. तो दिवस होता एकादशीचा आणि ती एकादशी सोमवारची आली. ती सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीशी. पुरावा आहे, गाथा बघा, लक्षात येईल तुमच्या. नैवम गिरगावकर लिखितम. एकादशी सोमवारची आलती आणि त्या दिवशी ती संध्याकाळचा जागर झाला आणि द्वादशीच्या दिवशी सकाळच्या पंक्ती. एका जनार्दनी आईची चोखियाची मात, जेवे पंढरीनाथ त्याचे घरी. पैठणचे मालक सांगतात तिथं भगवान जेवले आणि तिथं जेवत असताना एक चोखोबाने एकूण सोयराबाई घेतल्या. कर्ममेळा नावाचा मुलगा होता. कर्ममेळा मांडीवरी. जगाच्या मालकानं त्याला त्यावेळेला मांडीवर घेतलं आणि स्वतःच्या हाताने त्याला खाऊ घातलं. इतकी मोठी ताकद महाराज. आणि मग इंद्राच्या लक्षात आलं. तिथे गेले, अमृत शुद्ध झाले, दर्शन घेतलं अमृत शुद्ध. एके दिवशी ज्या वेळेला एकादशीच्या दिवशी इंद्र आले खाली आणि इंद्राने विचारलं, महाराज मी कर्नाटकमध्ये तुमच्याकडे आलो, तुमच्याकडे ती विद्वत्ता होती अमृत शुद्ध करण्याची. कर्नाटकमध्ये तुम्हाला रामकृष्ण हरीचं भजन म्हणता येत होतं, पण चोखोबराच्या डोळ्यातून पाणी आलं. महाराज रामकृष्ण हरी मला कुठेही म्हणता येते, पण पंढरपुरातल्या परिसरात म्हणल्यावर तिचं अधिक पुण्य आहे. म्हणजे अमृत हे पंढरपुराशिवाय शुद्ध करता येत नव्हतं चिल्याबाळ महाराज. हे इंद्राच्या सुद्धा ध्यानात आलं. मग इंद्र हा 33 कोटी देवाचा राजा पवार साहेब. त्यानं सगळ्या देवाला सांगितलं, रे पंढरपूर फार श्रेष्ठ आहे म्हणून. सुरवराची दाटी उभी जोडोनी हात, म्हणून पंढरी शिजारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. गावात जेवढ्या अन्नवाची मंडळी असतील तेवढ्यांना धन्यवाद. मला वाटतं हे जे चारीधाम यात्रेला गेले, आता सगळ्यांची नावं मला काही पाठ नाही. सगळ्यांना मला कुठं पाठ आहेत सगळ्यांना, मला माहीत नाही, काही चिठ्ठी नाही, काहीच नाही. म्हणून सगळ्यांना असली चिठ्ठी तर वाचून दाखवतो, नाही तर मग तिथं फोटो तर बॅनरवर लावलेलेच आहेत. हे जेवढे चारीधाम यात्रेला गेले तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. तिथून आल्याच्या नंतर जरी तुम्ही तिकून आले तरी पंढरपूर विसरू नका, ही तुमच्या पायाला स्पर्श करून विनंती करतो. सगळ्या तीर्थाचं माहेरघर पंढरपूर आहे. जा यात्रेला जात जा, त्या ठिकाणचं स्थान महात्म्य असतं, त्या ठिकाणचं वैभव असतंय. नारदाचा शाप सुद्धा बद्रिकाश्रमात नाहीसा झाला. बद्रिकाश्रमाला साधकच समजिता. रामकृष्ण नामाचा जप नारदाने ज्यावेळेला बद्रिकाश्रमात केला त्यावेळेला नारदाला एका जागेवर कुठंच मुक्काम करता येत नव्हता. त्या दिवसपासून नारद मुक्कामाला राहू लागले. त्या तीर्थाचं स्थानाचं महत्त्व आहे. असे प्रत्येक तीर्थ आहेत त्या श्रद्धेनं, त्या नाविन्यानं. आणि भगवंत जुना काळ वेगळा होता. आताच्या काळात धन द्रव्य संपत्ती सगळ्या काही गोष्टी आहेत. इकडे तिकडे गोव्याला हनीमूनला जाण्यापेक्षा, इकडं तिकडं आपले पैसे उधळण्यापेक्षा पप्याच्या माई बापाला राजी करायचं आणि चारीधाम करायचे, मोक्षपुऱ्या बघायच्या, द्वारका बघायची, गया बघायची, सगळं बघत राहायचं. जगन्नाथपुरी बघायची, केदारनाथ बघायचं, बद्रीनाथ बघायचं, पशुपतीनाथ बघायचा. काय हे तीर्थ बघत राहा ना. विटेवरच्या मालकानं निर्माण केलेलं हे वैभव आहे. काशीतल्या मालकानं आणि विटेवरतल्या मालकानं निर्माण केलेलं हे विश्वातलं वैभव आहे. हे पाहण्याचा प्रयत्न करत जा. ज्यांना ज्यांना मोक्षपुऱ्या घडल्यात, चारीधाम घडल्यात, फार मोठी ताकद आहे. रविदास कुठंच गेले नाही, कुठंच गेले नाही, पण आईबापाची सेवा केल्यामुळे काशीतल्या मालकानं कंगन दिलं. नियत तेरी अच्छी है तो किस्मत तेरी दाशी है, कर्म तेरा अच्छा है तो घर में मथुरा काशी है. एखाद्या बाईला जर म्हातारी असेल, तिला वयाच्या मानानं जाता येत नसेल, तिने घरी बसल्या बसल्या आपला हरिपाठ वाचायचा. वाचता येत असेल तर ज्ञानेश्वरी वाचायची, गाथा वाचायचा. नाहीच वाचता येत असेल तर आपल्या पिशवीतले 2 रुपये नातवाला द्यायचे, त्याला चॉकलेट आणायला लावायची, त्याला चॉकलेट खाऊ घालायची, त्याला आमिष द्यायचं आणि त्याला म्हणायचं, बापू हे गाथ्यातले 2 अभंग माझ्या पुढे वाच बरं. त्यालाही वळण लागन आणि सगळ्या यात्रा केल्याचं पुण्य त्या म्हातारीला प्राप्त होईल. हो, उलट ही घरच्या सुनाला मदत करायची नाही, शेजारणीला उंडे करून देईन. असं नका करी जाऊ, असं नका करी जाऊ, नका करी जाऊ. काय अर्थ नाही. घरात चांगलं वागणं याचं सुद्धा नाव परमार्थ आहे. जी बाई आपल्या मालकाच्या दिवसात एकदा पाया पडते, तिला भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. यानं सुद्धा तीर्थयात्रा केल्याचं पुण्य प्राप्त होते. जी बाई दिवसात आपल्या नवऱ्याच्या 3दा पाया पडते, तिच्या पंढरपुरातला मालक पण पाया पडतोय. लोपामुद्रेच्या पडलाय. जो मुलगा आई वडिलांचं दर्शन घेतो त्याला कुठल्याही तीर्थयात्रे, मायबापे केवळ काशी, पुरावा शपक असू द्या बापू द्या, पण कोणाका परत तिथला असू द्या, पण असू द्या, मायबापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी, सकल तीर्थाची धुरे, जे एका जाण माता पितरे. बिना चपलाचा पंढरपूरला गेला आणि तिथून आल्यावर त्याच चपलानं म्हातारीला मारलं. काय उपयोग आहे? काय अर्थ नाही त्या गोष्टीला. आपण घरात चांगलं वागणं सगळ्यात मोठा परमार्थ आहे. माणसं इतके चालू झाले, घरच्या गाईला पाणी पाजायचं नाही, घरच्या बैलाला पाणी पाजायचं नाही, पंढरपुरातल्या गाईला 5 रुपयाची पेंडी देतो. आणि त्या पंढरपुरातली गाय शिकलेली असती, सकाळी तिचा मालक तोंडावर झपके आणतो, खालशिंत पाया ते नुसता हिरव्या पेंडीचा तोंडात असा ते चिपाट धरती आणि सोडून देते. आणि ते पेंडी पुन्हा इकायच्या गठोड्यात मांडते. एकच पेंडी 100 बारा इकित आहे. आणि हे इकडे येऊन सांगते, मी पंढरपुरातल्या गाईला पेंडी टाकली, यम तुला इतका हानीन आलाय का? इकडच्या गाईला तू असं काही वैरण टाकीनस, पाणी पाजीनस,
पोरग कामात गुतलं तर बैलाला वैरण टाकी नसन, तिथं गेल्यावर लोकांना दाखवतून लगेच फोटो काढी तू, लगेच मित्राला ग्रुपवर व्हॉट्सअपवर पंढरपुरात नाही पेंढी दान, वा 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 वा, हीच पेंढी वाळल्यावर तुला त्याच्यात फोकावं लागन. नाटका परमार्थ नाही चालत. आपल्याकडे सुटसुटीत साधा सोपा सरळ सरळ परमार्थ सांगितला. अशा अवस्थेत जीवन जगलं, सर्व तीर्थयात्रा केल्याचं पुण्य प्राप्त होत असतं. जी स्वतःचा सायास आपल्या कष्टातून उत्पन्न झालेला अर्थ तुम्ही यात्रेकरता खर्चीला, चारीधामा करता खर्चीला, आणि त्याचं माऊंद सुद्धा स्वतः करता. तुम्हाला द्यावी तितके धन्यवाद. माझ्या नामदेवरायाचं माऊंद स्वतः पंढरपुरातल्या मालकांनी केलं. माऊंद करण्याची पद्धती, त्याला कोणी उद्यापन म्हणते, माऊंद म्हणते. आणि 4 पात्र उठाव बऱ्यापैकी परिसरातले येती योगी जपी तपी सिद्ध अनुरागी वारकरी मंडळी तथा इष्ट मित्र सज्जन सखे सोयरे धायरे मित्र आदी करून आमंत्रित करून भरगतचं अन्नदान, फार मोठा अन्नपूर्णेचा अधिष्ठान निर्माण करून अन्नदान तुम्ही या तीर्थयात्रा करणाऱ्या सर्व त्या जोडप्यांनी मोठ्या श्रद्धेने केले. पुनश्च त्यांना धन्यवाद देतो.